नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेची बहुचर्चित 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केली. 7 वर्षांनी ही ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर तसंच आयुक्त सौरभ राव यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये नुकतीच या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि शिवसेनेचे गटनेते श्री पवन कदम उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने संपन्न होणार असून काल झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग आणि संबंधित विभागांना सोपवण्यात आलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी अशी सूचना महापौरांनी दिली आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही शहराची मॅरेथॉन असून या स्पर्धेमध्ये डॉक्टर, वकील, सिनेकलाकार, माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे माजी अधिकारी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय गटामध्ये 21 किलोमीटर, 18 वर्षावरील महिला पुरुषांसाठी 10 किलोमीटर, 18 वर्षाखालील मुलं आणि मुलींसाठी 10 किलोमीटर असे विभाग असतील, तर जिल्हास्तरीय गटात 15 वर्षाखालील मुला-मुलींसाठी 5 किमी, 12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी 3 किलोमीटर आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष आणि महिलांसाठी 500 मीटर अशा गटांचा समावेश असणार आहे. ठाणे महानगरपालिकेतील महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद उभाळून आल्याचं चित्र दिसून येत आहे. रविवारी झालेल्या 7 विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात भाजपचे आमदार संजय केळकर तसंच आमदार निरंजन डावखरे तसंच उपमहापौर कृष्णा पाटील यांना जाणीवपूर्वक निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून 7ही प्रकल्पांचं उद्घाटन पुन्हा भाजपच्या आमदारांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे. महायुतीची सत्ता असताना केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणं अपेक्षित होतं असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलणं हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिग्नलवरील प्रतीक्षा कालावधी सध्याच्या तुलनेत कमी होऊन अवघ्या 15 सेकंदांपर्यंत येणार असल्याचा दावा करण्यात आला. यावेळी श्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विकास कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. खेडानगर ते फाउंटन हॉटेलपर्यंत उड्डाणपूल, ईस्टर्न फ्रीवेशी जोडणी, रिंग रोड, ठाणे बोरिवली जुळा बोगदा, पॉड टॅक्सी आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयासह अनेक प्रकल्पांची माहिती यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी दिली. युरोपीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होऊन प्रदूषणात देखील घट होईल असा विश्वास श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा
जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. स्वित्झर्लंडमधील झुरिच लेकमध्ये झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या 3 युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून देत इतिहास रचला. आयुषी आखाडे, समीप्ता वाव्हळ आणि सुयश हिंदळेकर यांनी 26 किलोमीटरचं अंतर 8 तास 7 मिनिटात पूर्ण करत ही उल्लेखनीय कामगिरी केली. मुसळधार पाऊस, जोरदार वारे, 12 ते 13 अंश तापमानाच्या थंड पाण्यात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं. या यशाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते खेळाडू आणि प्रशिक्षक कैलास आखाडे यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय संघ हा स्पर्धेतील सर्वात युवा संघ होता. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं. इव्हेंटच्या दिवशी वातावरण तर प्रचंड खराब होतं. खूप जोरात पाऊस पडत होता, हवा पण खूप होती आणि लाटा पण खूप जोरजोरात होत्या. हे सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंडियासाठी सेकंड मेडल आणलं. ह्यासाठी आम्हाला अभिनंदन. तुला हे स्विमिंग करताना काय त्रास झालेला आहे, काय जाणवलं, काय किती हिंमत वाढत होती? स्विमिंग करताना त्रास म्हणजे खरं तर वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला पाण्याचा करंट खूप स्ट्रॉंग होता. त्या स्ट्रॉंग करंटमध्ये आम्हाला पोहायचं होतं आणि जे खूप कठीण काम असतं. न्यूझीलंडमध्ये झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती. 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश भेटलेलं आहे. ठाण्यातले आपले तिन्ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समीप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे. स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे. ह्या तिन्ही मुलांचं ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनतर्फे आम्ही अभिनंदन करून आता सत्कार केलेला आहे. डावकरे साहेबांनी मगाशी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीत आम्हाला विशेष अभिमान ह्या मुलांचा ह्याच्यासाठी वाटतो की ही स्पर्धा 38व्या वर्षामध्ये प्रथमच आमच्या ह्या टीमला, ठाण्याच्या टीमला प्रथम सिल्वर मेडल भेटलेलं आहे. डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गडकरी रंगायतन येथे भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने हा गौरव सोहळा होणार असून त्यापूर्वी महाराजस्व शिबिराचं उद्घाटन देखील होणार आहे. या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आमदार श्री संजय केळकर तसंच श्री सीताराम राणे उपस्थित होते. श्री केळकर यांनी महसूल विभागाच्या लोकाभिमुख निर्णयांची यावेळेस माहिती दिली. व्हर्टिकल 7/12, अकृषक करमाफी, डीम्ड कन्व्हेन्स प्रक्रिया सुलभ करणे, स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर तसंच शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील असं देखील यावेळेस आमदार श्री संजय केळकर आणि श्री सीताराम राणे यांनी सांगितलं. हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय. आपले राज्याचे
लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले. मग एने टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्सचा असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय. सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय. सगळ्यांच्या वतीने त्यांचा मोठ्या प्रमाणात ठाणे इथल्या जनतांच्या हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आणि केळकर साहेब संस्थापक असलेल्या सोसायटी मंच या दोघांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सत्कार, भव्य सत्कार गडकरी रंगायतांमध्ये करत आहोत. दुसरा एक महत्त्वाचा विषय, याचबरोबर लोकांच्या समोर जो आमचा हाऊसिंग सोसायटी सध्या मोठ्या प्रमाणात विषय आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल काही गाईडलाईन दिले, तर भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्याविषयी शासनाने नियमावली बनवावी असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि ते प्रामुख्याने महसूल विभागाच्या अंतर्गत येतं. त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत की ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी आणि त्यातून इतर काही आमचे विषय आहेत ते सुद्धा आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन, गृहनिर्माण संस्थांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी, सत्कारासाठी ठाणेकर म्हणून उपस्थित राहूया. धन्यवाद. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.